कुवेतहून आलेली बोट ही थेट मुंबईच्या सागरी सुरक्षेला पत्ता न लागता थेट गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणीच दाखल झाली आहे। त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। यामुळे आता मुंबईची सुरक्षा आणि सागरी सुरक्षेवरती प्रश्न उपस्थित झाल्याचं पाहायला मिळतंय। बोटीतील 3 आरोपींना ताब्यातही घेण्यात आलंय। न्यायालयाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे। मधील एक बोट मुंबईच्या सागरी सुरक्षेला भेदून थेट मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे दाखल झालेली। यामुळे सागरी सुरक्षा आणि मुंबईची सुरक्षा एकूण या संदर्भात प्रश्न निर्माण झाला, कारण कुवेतमधील एक बोट ही 26 जानेवारीपासून समुद्रात ट्रॅव्हल करत होते आणि ती प्रवास करून या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झाले। त्यावरती 3 प्रवासी सुद्धा होते। 3 प्रवासी हे कन्याकुमारीचे असल्याचं समजतंय, मात्र कुवेतमध्ये ते मासेमारी करत होते। दरम्यान या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक देशांशी संबंध आला, अनेक देशांच्या नागरिकांशी संबंध आला। त्याच्यामध्ये त्यांची कुणाची बातचीत झाली का हे सुद्धा आता मुंबई पोलिसांकडून तपासामध्ये समोर येईलच। मात्र या बोटीवरती सध्या साहित्य पाहिलं तर कोणतंही संशयास्पद साहित्य नाहीये। त्यावरती 3 सिलेंडर, एक जनरेटर आहे आणि तसंच काही मच्छी पकडण्यासाठी काही साधन आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत। हे प्रवासी आपला जीव वाचून कुवेतमधून या ठिकाणी भारतात परतल्याचं पाहायला मिळतंय। अशी प्राथमिक माहिती जरी समोर आली असली तरी त्यांची विविध देशांमधील काही खलाशी असतील, काही नागरिक असतील, काही त्यांच्याशी चौकशी झाली, तसेच त्यांच्याशी बातचीत झाली का हे याची माहिती सुद्धा मुंबई पोलीस ते घेत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट हमीद मस्तानसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।